मॉर्निंग गाईज. गोष्ट खानदेशातील या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आजचा आपला विषय आहे बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची मशागत व कांदे लावणे, अगदी पारंपरिक पद्धतीने. सगळेजण व्हिडिओ हे आवडीने बघता, परंतु काही जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही, तर कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ आल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल. अगदी पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करत आहोत. जे आता शेतात चालत आहे त्याला वखरणी असे म्हणतात. आपण वखरणी आता का करत आहोत, तर आपल्याला सैनिक यंत्राच्या साहाय्याने जे सारे पाळायचे आहेत ते एकदम सरळ यायला पाहिजे, म्हणून पहिल्यांदा वखरणी करून घ्यायची. आता आपण सैनिकी यंत्राला कशी बांधणी करतात ते बघणार आहोत. सैनिकी यंत्राची बांधणी करणे अगदी सोपं आहे. बघा, तुम्ही फक्त दोरं बाजूला काढलेले आहेत दुशेरपासून आणि इकडं मागे लावून घ्यायचे. म्हणजेच एखादा दोर जर लांब झाला तर त्याला आपण कसं थोडं चालून बघायचं आणि नंतर त्याला आपण आखूड किंवा लांब असं दोन्ही पद्धतीने करू शकतो. जर आखूड झाला तर एका बाजूला जातं, म्हणून दोन्ही बाजूचे जे दोर आहेत ते एकदम समान आपल्याला ठेवावे लागतात. तेव्हाच आपला जो सारा येतो तो अगदी परफेक्ट येत असतो. अशा पद्धतीने आपण बैलजोडी व सैनिक यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण शेतात सारे किंवा वाफे हे बांधून घ्यायचे आहेत. आता आपल्याला फक्त पावडीने दोघं बाजूचे तोंड तेवढेच ते वाफेचे म्हणजे आपल्याला दुरुस्त करावे लागतात. आतलं आपलं हे आता व्यवस्थित होऊन गेलेलं आहे आणि जिथं थोडं चढ उतार असेल तिथं आपण पुन्हा पावडीच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे पाणी आपलं सगळीकडं समप्रमाणात जाईल याची आपण काळजी घ्यायची. सैनिकी यंत्र चालवताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण की बैलांना पण आपल्याला हाकलावं लागतं आणि सैनिकी यंत्राच्या साहाय्याने जो आपला सारा येतो आहे तो एकदम सरळ येत आहे का नाही, किंवा माती कमी जास्त होत असते, म्हणून आपण त्याच्यावरती पाय ठेवतो व माती बरोबर यायला पाहिजे व सारा सगळीकडे सारखा यायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. म्हणून सैनिकी यंत्र चालवताना जरा जास्तच काळजी घ्यावी लागत असते. मी जे कांद्याचं रोप आता काढत आहे ते साधारणतः 45 ते 50 दिवस अगोदर आपल्याला काळं बियाणं असतं ते टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर आता कांदा लावायला हा रोप तयार झाला तेव्हा आपण त्याला काढतो आणि त्याच्यानंतर आपण याची लावणी करत असतो. खूप लहान रोप पण लावायचं नाही. हा रोप जो तुम्ही बघत आहे हा रांगडा कांद्याचं रोप आहे. रांगडा कांदा हा साधारणतः डिसेंबर महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंत त्याची लागवड ही केली जाते.
रोप काढताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. रोपाला पहिल्यांदा पाणी पाजावं लागतं, त्याच्यानंतरच ते रोप काढावं, नाहीतर त्याच्या मुळ्या ह्या तुटून जातात. मग तसा रोप आपल्याला काही कामाचा येत नाही. त्याच्यानंतर याच्यातलं पण बारीक रोप हे आपण उपटवायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. 8-10 दिवसांनी तो रोप परत आपल्याला लावणीसाठी येत असतो. म्हणून आपण आता काय करायचं, फक्त जी जाड काळी आहे रोपाची तसेच रोप आपण काढून घ्यायचे. रोप काढताना पण आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण की रोप काढताना सुद्धा आपण जर त्या वाफेमध्ये जर पाणी पाजलं नाही तर ते रोप व्यवस्थित उपटले जात नाही. म्हणून पहिल्यांदा वाफेमध्ये पाणी आकळून द्यायचं आणि त्याच्यानंतरच रोप काढायचं. बारीक रोप घ्यायचं नाही, फक्त मोठे मोठे पातवाले तेवढेच. कांद्याचे रोप लावताना आपण जे कांद्याचे रोप उपटले होतं त्याच्या वरचं भाग थोडंसं कापून फेकून द्यायचं. त्याच्यानंतर विळ्याने अशी रेघ मारून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि साधारणतः त्याच्यामध्ये 5-6 बोटाचं अंतर ठेवायचं, कारण की कांदा जसा मोठा होतो तशी त्याची साईजसुद्धा वाढत जाते. म्हणून थोडी जागा आपल्याला जास्त सोडावी लागते. अशा प्रकारे बैलजोडीच्या साहाय्याने शेतीची मशागत करून रांगड्या कांद्याची लागवड ही केलेली आहे.